तर तुम्ही याआधीचा व्लॉग बघितलेला आहे गुढीपाडव्याचा आणि आता आम्ही गुरुबाळासाठी त्या साखरगाठी केलेल्या आहेत. तसंच त्या कशा केल्या आहेत तेही व्हिडिओमध्ये बघा. हा व्हिडिओ व्लॉग आहे आपला, छान असा आहे. आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा फक्त साखरगाठी कशा बनवल्या हा व्लॉग आहे. ॲक्च्युली सरलास किचनवर पण आपला व्हिडिओ अपलोड आहे, परंतु माझ्या इथल्याही म्हणजे व्ह्यूअर्सला ह्या चॅनलच्या म्हटलं छानसं आपलं ही रेसिपी दाखवूया. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. अशा या गाठी घरच्या घरी बनवा आणि अगदी शुद्धतेच्या हमी असलेल्या आणि आपल्या लहान बाळांना खाऊ घालताना काहीही टेन्शन नसलेल्या नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा खूपच सुंदर झाल्या आहेत. हा आपला फक्त रेसिपी ब्लॉग आहे आणि मी जे शूट केलेलं आहे ना त्या गमती जमती पण सोबतच शेअर केलेल्या आहेत. तर इथे बघा हे स्टँड मला बाजूला करायचं होतं. मला व्हिडिओत ना ते जरा ऑड वाटत होतं म्हणून मी ते परत बाजूला केलं. नमस्कार, सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार, सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. स्क्रिप्ट वगैरे काही न लिहिता मी लगेचच ऑन दी स्पॉट बोलत असते. बघा हा पुन्हा एकदा रिटेक झालेला आहे म्हणजे मला जोपर्यंत वाटत नाही. नमस्कार, सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार, सरलास किचनमध्ये आपले पुन्हा तोपर्यंत मी हे एक वाक्य ना बोलत असते आणि व्हिडिओ करत असते त्याचा. तर एवढ्यांदा रिटेक घ्यावा लागतो आणि तोही एवढं बोलल्यानंतर व्हिडिओ व्यवस्थित झाला आहे की नाही हे बघावं लागतं. कधी कधी कॅमेरा ऑन करायचं विसरून जातं मनुष्य. कधी म्हणजे आता मी ह्या साखरगाठी केल्या ना त्यावेळेस ना इडली पात्रात तर केल्या व्यवस्थित, पण ज्या पॅन होतं ना आप्पे पॅन त्याच्यामधल्या साखरगाठी टाकण्याचा व्हिडिओ मात्र माझ्याकडनं मिस झालेला आहे. व्हिडिओ करायला भरपूर मेहनत लागते. तसंच आत्ता जर माझं हे शूटिंग करायला अजून कोणी वेगळे असते तर खूप सुंदर असा हा व्हिडिओ झाला असता. म्हणजे ह्या गमती जमती तुम्हाला आवडल्या असत्या. मी आज ना इडलीच्या भांड्यामध्ये साखरगाठी करणार आहेत. तर सर्वप्रथम काय करायचं, इडलीच्या भांड्याला असं तूप लावून घ्यायचं म्हणजे साखरगाठी ना चिटकणार नाहीत आणि व्यवस्थित अगदी सगळीकडे तूप लावून घ्यायचं. अगदी थोडंसं घ्यायचं, पाव चमचा तूप घ्यायचं आणि सगळ्या इडलीच्या पात्राला माझ्या इथे लावून झालेलं आहे. तर त्याच्या मापाचाच बरोबर इथे मी दोरा ठेवलेला आहे आणि अंतर असं जवळ होईल म्हणून थोडंसं जवळजवळ ठेवायचा. तर आता दोरानं थोडंसं त्या खोलगट भागात दाबून द्यायचा आणि आता गॅसकडे जाऊया आपण. तर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. 1 वाटी साखर घ्यायची आणि त्यामध्ये अगदी पाव वाटी पाणी घालायचं म्हणजे सारख्याच वाटीने पाणी घालायचं. साखर छान त्या पाण्यात बुडून होते. तर बघू शकता इथे साखर आपली अशी बुडून झालेली आहे पाण्यामध्ये आणि गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर आता करायची. मंद आचेवर करायची कारण ना साखर खाली आपल्याला लागू द्यायची नाही आहे आणि सतत याला आपल्याला ढवळत राहायचं आहे. सारखं ढवळत राहिलं ना तर साखर खाली लागणार नाही आणि खाली पाक असा कडक होऊन म्हणजे साखरचा रवा रवा होणार नाही. तर बघू शकता इथे आपल्याला साखर चांगली विरघळून घ्यायची आहे. साखर आता आपली चांगली विरघळून झालेली आहे आणि नंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे म्हणजे मिडियमवर करायची आणि नंतर सतत ढवळतच राहायचं आहे. मात्र साखरेचं पूर्ण असं पाणी झालेलं आहे. पाक होईस्तोवर म्हणजे बघा आता जर आपल्या ह्या साखरच्या पाण्याला असे बुडबुडे आले आणि थोडंसं पाकासारखं आपल्याला वाटायला लागलं म्हणजे आपल्या ह्या पळीला ना असं थोडंसं चिटकायला लागतं. तर इथे बघा व्हिडिओला असा आवाज दिलेला आहे आणि व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे. मात्र इथे माझा आवाजही तुम्हाला थोडासा वेगळा वाटत आहे. मी सरलास किचनला आवाज देताना थोडंसं वेगळ्या टोनिंगमध्ये बोलते म्हणजे आपल्याला ही जरा प्रॅक्टिस करावी लागते. प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तर तशा पद्धतीने मला मात्र सतत नवीन काहीतरी करायला आवडत असतं आणि त्याच्यात मला आनंद मिळतो म्हणून मी ते करत असते. आणि आता मी परत तुमच्याशी बोलायला लागले. व्हिडिओ व्लॉग आहे. मला मिसेस नाशिककर चॅनलवर गप्पा मारल्याशिवाय अजिबात होत नाही. चला मग व्हिडिओ पूर्ण पुढे बघूया. मस्त अशा साखरगाठी होत आहे. पाक मात्र बघा वरती असा फेस आलेला आहे. लगेचच गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आणि डिशमध्ये टाकून आपण पाक बघायचा. जर समजा पाक सरकला तर समजायचं अजून आपल्याला द्यायचे काहीतरी 30-40 सेकंद त्या पाकाला तुम्हाला द्यावे लागतील आणि 30-40 सेकंदात पुन्हा वरती येतं. तो एकदम जोरात वरती पाक येतो. मिडियम फ्लेमवर ठेवायची गॅस आणि नंतर बंद करून अगदी बंद करायचा. कारण काय तुम्ही चेक करत असेपर्यंत काय होऊ शकतं, पाक तिकडे कडक होऊ शकतो. डिशमध्ये टाकून बघायचं, सरकलं नाही की समजायचं आपल्या साखरगाठी आता छान अशा तयार होणार आहेत. आणि प्रोसिजर एकदम फटाफट करायला घ्यायची. पटपट 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 इडली पात्रात टाकायचं आणि
गाठी आपल्या तयार होतात. आणि चिटकायला लागल्यावर आपल्याला वाटतं की आता आपण याला चेक करून घेऊया. चेक करण्यासाठी काय करायचं, एक डिश घ्यायची. डिशमध्ये हे थोडंसं मिश्रण घालून घ्यायचं. घातल्यानंतर ते मिश्रण जर खाली सरकलं तर समजायचं अजून आपल्या पाक व्हायला वेळ आहे. बघू शकता. तर आता अजून आपला पाक एवढा तयार नाही झालेला. तर हे ताटलीतलं ना सरकून आलेला हा आपला पाक आहे. तर आपण पुन्हा याला 30 ते 40 सेकंद फिरवायची. गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची, कारण ना तिकडे पाक आपला कडक होऊ शकतो. पुन्हा आपण डिशमध्ये बघणार आहोत. तर बघा आता हे आपण टाकून घेतल्यानंतर अजिबात इकडे तिकडे सरकत नाही आहे. तर हा आपला पूर्ण साखरगाठीसाठी पाक तयार झालेला आहे. आणि आता ह्या स्टेजला आपण इथे तूप घालायचं आहे. तूप घालून अगदी मंद आचेवर करून अगदी 2 सेकंदात गॅस बंद करायचा. त्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर अगदी फेस येतो आपल्या ह्या पाकाला, बघू शकता. आणि असा फेस आला की समजायचं पाक पूर्णतः आपला ऑलरेडी तयार झालेला आहे, पण खुसखुशीतपणासाठी तूप घातल्यामुळे असा हा फेस तयार होतो आहे. आणि आता साखरगाठी करायला आपला हा पाक तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम आता आपण बंद करणार आहोत आणि पुढची प्रोसिजर मात्र अगदी फटाफट करायला घ्यायची आहे. पटकन याला गॅसवरून आपल्याला उतरवायचं आहे आणि साईडला घेऊन मी जे इडली पात्राला तूप लावलेलं आहे ना, तिथे आपण हा पाक घालूया. तुम्हाला जर इडली पात्रात नसतील करायचे तर वाट्या घेतल्यात तरी चालेल. आणि पुढे मी अजून एक वस्तू घेणार आहे आणि त्यामध्येही साखरगाठी बनवणार आहे, कारण यामधून आपलं मिश्रण बरंचसं उरणार आहे. 2 हार साखरगाठीचे आपले होणार आहेत. अगदी 10-10 गाठी एकेका हारमध्ये येणार आहेत. बघू शकता. आता इथे इडली पात्रामध्ये मी सर्व साखरगाठीचा पाक टाकून घेतलेला आहे. साखरगाठीचा पाक टाकून घेतल्यानंतर याला आपण थोडंसं साईडला करूया. आप्पे पात्राला तूप लावून घ्यायचं. तूप लावल्यानंतर म्हणजे कसं आपण इडली पात्राला जसं लावलं ना त्याच पद्धतीने लावायचं. आणि तुपामुळे कसं आहे, मुलांना खायला खूप छान चव येणार आहे. म्हणजे आपण थोडंसं आतमध्येही टाकलं पाकाच्या आणि नंतर इथे खाली लावलं. खाली लावण्याचं कारण मात्र हे की पटकन साखरगाठी निघून येतात, चिटकत नाही. आप्पे पात्राला तूप आता लावून झालेला आहे. पाक मात्र आता आपला थोडासा गार झाला असेल, कारण तूप लावस्तोवर थोडासा वेळ गेलेला आहे. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत अगदी 1 चमचाभर पाणी घालायचे आहे आणि पाणी थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता आपण गॅसची फ्लेम सुरू करायची आहे. सुरू केल्यानंतर पुन्हा पटपट असं याला ढवळायचं आहे. आपण फक्त 1च चमचाभर पाणी वापरलेलं आहे. कदाचित तुम्ही छोट्या मोठ्या साखरगाठी केल्या तर पाणी थोडंसं जास्त नंतर लागू शकतं. पात्रात पण मी हा पाक घालून घेतलेला आहे. हा व्हिडिओ मात्र माझ्याकडनं सॉरी स्किप झालेला आहे. तर खूप छान अशा आपल्या ह्या साखरगाठी तयार झालेल्या आहे. मला आप्पे पात्रातल्या साखरगाठी जास्त आवडलेल्या आहेत. बघू शकता अगदी मस्त झालेल्या आहेत. म्हणजे इडलीच्या पात्रातल्याही खूपच छान झालेल्या आहेत. अगदी 5 ते 7 मिनिटानंतर आपण ह्या साखरगाठी काढायला घेणार आहोत. अगदी कडापटपट ह्या साखरगाठी सोडणार आहेत. बघू शकता. गार झाल्यानंतर याला काढून बघूया. काढल्यानंतर बघा तुम्ही साखरगाठी अगदी सहज अशा निघत आहेत. आप्पे पात्राच्या पहिले मी काढते आणि नंतर इडली पात्राच्या काढणार आहे. बघू शकता अगदी वरती हात केल्या केल्या पटपट पटपट निघत आहेत. फक्त अलगद काढायचं सुरुवातीला, कारण ना एखाद्याच त्या तुटू शकतात. वाव, एकच नंबर आपल्या ह्या साखरगाठी झालेल्या आहेत. आप्पे पात्र आणि इडली पात्र दोघांमधल्या अगदी मस्त अशा साखरगाठी आपल्या तयार झालेल्या आहे. बघू शकता अगदी खूप सुंदर दिसत आहेत. कलर एकदम व्हाईट आलेला आहे. आणि अशा ह्या साखरगाठी तुम्ही ह्या पाडव्याला नक्की करा आणि आपल्या मुलांना शुद्ध असं खाऊ घाला. मुलं अगदी आवडीने खातील. चॉकलेटच्या ऐवजी पाडव्याला तुम्ही नक्की करा. आणि पूजेसाठी तर आपल्याला साखरगाठी लागतातच, तर त्या तर कराव्याच लागणार. मी ह्या साखरगाठी घरच्या घरी तयार केल्या आणि माझ्या नातवाचा हा पहिला पाडवा आहे, तर त्याच्यासाठी खूप सुंदर असं साखरगाठी म्हणजे घालून आणि हार घालून आम्ही तो फोटो सेशन पण करणार आहोत. तर चला मग बाय.